Dear students, today we have to see a new poem from poetry section, and the title here is Father Returning Home. Father Returning Home by Dilip Chitre. By Dilip Chitre. He is a bilingual poet. He is a bilingual poet. He used to write in Marathi as well as English. He was born in 1938. He was born in 1938 and passed away in 2009. Passed away in 2009. He used to write number of poems and short articles in Marathi and English. His creative skills reflect in the fields of painting, filmmaking, and writing for magazine columns. He received the prestigious Sahitya Akademi Award for his own poetry and his translation work, says Tuka. The major theme of his works are alienation or self disintegration and death. Self alienation म्हणजे मनुष्य या जगात येतो, त्याला तो सहवासाचा भुकेला असतो, तो समाजशील प्राणी आहे, त्याला कोणाच्या तरी सहवासाची, आस्थेची, आपुलकीची, प्रेमाची गरज असते. परंतु दुर्दैवाने घरातले लोकच जर आपल्याला प्रेम देऊ शकले नाही आणि घरात काय आणि दारात काय जर आपल्या कष्टाचं चीज होत नसेल तर जगणं अर्थशून्य होऊन जाते. जगायला त्या अर्थ उरत नाही. विद्यार्थी मित्रांनो, द सेम टाईप ऑफ थीम इज हिअर. ॲक्च्युली आय एम नॉट गोइंग टू explain you the text today before you because the poem itself is so lengthy that I have to spend some special hours for explaining this poem text to you in our personal meeting or even in an online meeting. But today I am just going to introduce you the paraphrase or the synopsis or the central idea of the poem. Father Returning Home by Dilip Chitre. By Dilip Chitre is an autobiographical poem. Is an autobiographical poem. एक आत्मचरित्रात्मक कविता है. And it is a poem taken from the collection Traveling in a Cage. Traveling in a Cage. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती चांगलं टायटल दिलेलं आहे की ट्रॅव्हलिंग इन अ केज. तसाही मनुष्य एखाद्या पक्षापेक्षा त्याचं जीवन काही वेगळं नाही. जसा एखादा पक्षी पिंजऱ्यात बंदिस्त असतो तसंही माणसाचं जीवन कुठल्या ना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीजमध्ये बंदिस्त असते. कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी तो समर्पित असतो आणि त्याला कोणाच्या तरी प्रेमाची, आस्थेची, आदराची, विचारपुसीची अशी अपेक्षा असते आणि ती जर दुर्दैवाने पूर्ण झाली नाही तर त्याचं आयुष्य एकाकी होते. अलियनेशन अँड डिसइंटिग्रेशन अँड देअर आफ्टर डेथ. तर अलियनेशन म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, ती घरातल्या लोकांची आपल्याप्रती असणारी उदासीनता. घरातल्या लोकांची आपल्याप्रती असणारी उदासीनता. सो इट इज अन ऑटोबायोग्राफिकल पोएम टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज वेअर द पोएट शोज द लोनलीनेस अँड द वर्ल्ड वेअरीनेस of an old man in the modern society by depicting the picture of his own father. आपल्या स्वतःच्या वडिलांचं एकाकी जीवन कसं आहे ते कवीने रेखाटलेलं आहे. अ सबअर्बन कम्युटर रिटर्निंग होम फ्रॉम वर्क. द पोएम एक्सप्रेसेस द पोएट फिलिंग्स फॉर हिज फादर वेअर he realizes how neglected and uncared for his father despite working his whole life. संपूर्ण दिवसभर कष्ट करून सुद्धा त्याच्या आयुष्याला कसं उपेक्षा येते आणि घरातले लोकसुद्धा त्याच्याशी कसं अगदी अंतर ठेवून वागतात ही गोष्ट आपल्याला तो प्रामुख्याने अधोरेखित करून दाखवतो. धिस सॉलिट्यूड इन टर्न सिग्निफाईज द मॅन्स अलोफनेस from the materialistic world by
man. My dear students, this poem focuses on the theme of alienation, estrangement experienced by the aged in their twilight years. आयुष्याच्या संध्याकाळी ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यभर कष्ट उचलले त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या वाटेला मात्र असं एकाकीपण येते. त्याच्याशी कोणी बोलत नाही, तो जेवला की नाही त्याची चौकशी करत नाही, त्याला गरम चहा मिळाला की नाही ते कोणी पाहत नाही, त्याच्या एंटरटेनमेंट प्रति कोणी दखल घेत नाही. सो इट हॅपन्स डिअर स्टुडंट्स, असं घडते. असं दुसरीकडे आपल्याला उदाहरण द्यायचं कारण नाही, आपल्या परिवारात सुद्धा तसं घडत असते. फक्त एवढंच असते की आपल्याला ते अवगत नसते किंवा अवगत असेल तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो विद्यार्थी मित्रांनो. सो हिअर आय जस्ट टेल यू दॅट धिस फादर is an educated man who used to carry a bag of books with him, and though it was a rainy season, his coat pant was soggy म्हणजे ओले, and it became dirty due to mud, but the father हॅज द ओनली एक्सपेक्टेशन, परंतु वडिलांची अपेक्षा एवढी आहे की आपण लवकरात लवकर घरी पोचावं, आपल्या लेकरा बाळांमध्ये पोचावं, आपण त्यांच्याशी काहीतरी शेअर करावं. परंतु दुर्दैव असं आहे विद्यार्थी मित्रांनो की त्याच्या घरात त्याची मुलं त्याच्याशी कोणत्याच गोष्टीवरती काहीच कम्युनिकेशन करत नाही, किंवा बाबा आजचा तुमचा दिवस कसा गेला, तुम्ही काय काम केलं, तुम्हाला कोण भेटलं होतं या संदर्भात कुठलीही विचारपूस करत नाहीत. आणि ही यूज टू ड्रिंक वीक टी अँड एट स्टेल चपाती. यूज टू ड्रिंक वीक टी अँड स्टेल चपाती. त्याच्या वाटेला जो चहा यायचा तो असा बराच वेळापूर्वी केलेला, थंड झालेला असायचा. इवन तो जे काही खात असेल ते त्याच्यामध्ये शिळ्या पोळीचा समावेश असायचा. कोणी त्याच्याकडे असं लक्ष देत नव्हतं की वेदर ही इज द हेड ऑफ द फॅमिली, ही शुड गेट क्वालिटी अँड न्यूट्रिशियस फूड, असं काही होत नव्हतं. मुलं त्याच्याशी कोणत्या प्रकारे आपलं हितगुज करत नव्हते, इंटरॅक्शन करत नव्हते. आणि जेव्हा तो टॉयलेटमध्ये जायचा आणि परत आल्यानंतर बेसिनमध्ये आपले हात वगैरे धुवायचा तेव्हा हातावरती त्याच्या पाण्याचे ड्रॉपलेट्स असायचे. देअर वेअर रिंकल्स ऑन हिज हँड्स अँड ही जस्ट ट्राय टू make it clear and then came back to his room and started the radio, and there was nothing as such for his entertainment except the creaking sound of radio. And dear students, such type of monotonous life he had to lead. He gets down from the train like a word dropped from a long sentence. एखाद्या मोठ्या वाक्यातनं एखादा शब्द गळून जावा तसा तो ट्रेनमधून उतरायचा. He hurries across the grey platform which is symbolic of the dull and monotonous life and enters this lane by crossing the railway line, though his footwear is muddy and continues to walk. तो घर कधी आपलं जवळ होईल या विचारात चालत राहायचा आणि घरी मात्र त्याची दखल घेणारं कोणी नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, eating a stale chapati, reading a book, man's estrangement from man-made world. मनुष्याच्या जगातच, मानवाच्या जगातच मानव किती एकाकी असतो आणि किती त्याच्या वाटेला असं उपेक्षा येते, त्याच्या वाटेला कसं दुःख आणि कष्ट येते की तो त्याच्या मनातले विचार कोणासोबत शेअरही करू शकत नाही.
आणि ही सगळी शोकांतिका विद्यार्थी मित्रांनो शहरी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की घरातले मोठे माणसं जे असतील, जे वडीलधारे माणसं असतील, त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आपलं जीवन अर्थपूर्ण झालेलं आहे. आपण जे सुखामध्ये जगतो आहोत, आपल्या वाटेला जे 4 चांगले गरम घास येत आहेत काय, किंवा आपले कोडकौतुक जे पुरवले जात आहे ते त्यांच्यामुळे होत आहे. आणि जर आपण त्यांच्याशीच अशा पद्धतीने वागत असू तर कदाचित आपण आपल्या कुटुंब प्रमुखाला, आपल्या वडिलांना न्याय दिला नाही असंच होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, असं कदापिही तुमच्याकडून घडू नये अशी अपेक्षा. कमिंग आउट ऑफ द ट्रेम्बल्स to at the sink, the cold water running over his brown hands, a few droplets cling to the graying hair on his wrists. काही पाण्याचे थेंब त्याच्या सुरकुत्या पडलेल्या हातावरती राहायचे. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. त्याचे उद्धट मुलं होते ते. sullen म्हणजे रूड children did not share or talk to him. He will now go to sleep. He will now go to sleep. दिवसभराच्या कष्टानंतर कुठेतरी त्याला असं वाटतं की आता आपण झोपी जाऊ, आपल्याला आरामाची गरज आहे. He will now go to sleep. Listening to the static. Actually static means something that remains constant. Static means something that remains constant. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. तर तो अशा एका विश्वामध्ये स्वतःला गुंतवून घेतो. कधीतरी तो असं दिवास्वप्न पाहतो विद्यार्थी मित्रांनो. समवेअर ही सीज अ डे ड्रीमिंग. He involved in daydreaming and he feels that his grandchildren will be there. He will talk to them. He will exchange his thoughts to them. He will tell them stories and smiled with them. But unfortunately, the dreams remained dreams because the family members were aloof and they have nothing to do with this gentleman. The tragedy of the modern city life is that there is no face of a city, especially in the metropolis, and one has nothing to do with other. आणि एकाला दुसऱ्याशी काही कर्तव्य नसते. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे सांगायचं आहे की आपण जेव्हा समाजात वावरतो, समूहात वावरतो, तेव्हा आपल्याला आपले विचार कोणीतरी ऐकणारा असावा. आपण काय म्हणतो आहे ते ऐकणारं कोणीतरी असावं. आपल्या सहवासात असणारी लोक, मग ते आपली मुलं बाळं असो, आपली पत्नी असो, यांनी आपल्या कष्टाची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे, अशा आशयाचा संदेश देणारी ही कविता आहे. ही ट्रॅव्हल्स लेट नाईट ट्रेन. ही ट्रॅव्हल्स इन अ लेट नाईट ट्रेन बिकॉज द शेड्यूल ऑफ हिज वर्क वॉज लाईक दॅट. हिज शेड्यूल ऑफ work was like that. He returned home late at night, and when he got down on the platform also was grey. It symbolizes the dull, monotonous life of the father. And he enters the lane by crossing the railway line. His foot were muddy, though he continues to walk. तो चालत राहतो आणि त्याला फक्त आपल्या मुलाबाळांपर्यंत लवकर पोचायचं असते. तो ही जोखीम पत्करतो की रेल्वे लाईन क्रॉस करून दुसरीकडे आपल्याला जायचं आहे. याला कारण असं की त्याला असं वाटतं की शक्य तितक्या लवकर आपण आपल्या घरी जावं.
my dear students, unfortunately, there is no one to welcome him, to receive him, to talk to him with due respect or share something with him, and thus the whole life of this gentleman becomes a chain of suffering, a chain of suffering. आयुष्यामध्ये त्याच्या वाटेला दुःखच येते, ना त्याला सुख असते घरामध्ये ना घराच्या बाहेर, आणि तो फक्त कष्ट आणि कष्ट करत राहतो. तर ही अशा आशयाची कविता आहे, फादर रिटर्निंग होम. इट्स अ ब्युटिफुल पोयम बाय दिलीप चित्रे, अँड दिस इज टेकन फ्रॉम द कलेक्शन ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज. तसंही आयुष्य, मानवी आयुष्य हे प्रवासासारखंच आहे. ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावं लागतं. त्याच्या आयुष्याला कुठेतरी पूर्णविराम हा मिळणारच असतो. परंतु आयुष्याच्या प्रवासात जर चांगली माणसं भेटली, सुखदुःख शेअर करून घेणारी माणसं भेटली, तर कदाचित जगणं अर्थपूर्ण होते, ते अधिक सुंदर होते. बट अनफॉर्च्युनेटली धिस जेंटलमॅन did not get that kind of happiness in his life, though he continues his work. His only mission is to keep the family and the children happy. He did not expect anything from anyone, and thus this poem covers the sorrow of a gentleman who is living in a suburb and who used to travel from a small part of the city to his working place. Maybe he is a writer or an editor of a newspaper. We can only guess that what kind of work this old man used to do. Maybe he is a writer or an editor working for the newspaper, and whatever salary he used to get, he used to spend on his family and to fulfill the needs and the requirements of the children. So I once again want to tell you that do not keep the elders in your family neglected. They are only hungry of your company, of your loving words, and they want to share their thoughts with you. So just peacefully, patiently listen to them what they are saying, and appreciate their whole day's work. आणि त्यांच्या दिवसभर केलेल्या कामाचं कौतुक करा. त्यांनी जे काही केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी केलेलं आहे, आणि म्हणून त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करा. त्यांची आस्थेने चौकशी करा. त्यांच्यासोबत बोला की जेणेकरून त्यांना असं वाटेल की अरे नाही, ह्या घराच्या चार भिंती कुठेतरी माझ्या प्रतीक्षेत आहे आणि कोणीतरी माझी वाट पाहते आहे. त्यांना एक ग्लासभर पाणी, एक कपभर चहा असं व्यवस्थित तुमच्या हाताने नेऊन द्या, आणि त्यांना फक्त एवढं तर म्हणा की बाबा तुम्ही नक्कीच थकले असाल हो दिवसभर काम करून, तर आता तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि नंतर आपण सगळेजण एकत्र जेवायला बसू. एकत्र जेवायला बसणे हा सुद्धा संस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो. नव्हे, आपण आपल्याला ती सवय लावून घ्यायला हवी. बट इन द मॉडर्न वर्ल्ड nobody has the time to sit together and to share and exchange the thoughts or to interact with each other, and that is the tragedy of the modern world, and the old man is not an exception for that, and the old man is not an exception for that. The poem tells us that we have to take or acknowledge the hard work. We have to take or acknowledge the hard work of our father and share our thoughts with him. We should have the due respect for him, and
if we do so, his life will become meaningful and he will feel joy while coming back to home. And that's all, my dear students, about the paraphrase of this poem, Father Returning Home by Dilip Chitre. I will explain the text in our next meeting, and that's all.